नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे 12 दिवस एकटीने काम केल्यावर रीनाला 10%च काम पूर्ण झाल्याचे समजते. ती प्रियाला कामावर ठेवते, जी रीनापेक्षा 40% अधिक कार्यक्षम आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी दोघींना एकत्रितपणे आणखी किती दिवस लागतील? आता रीना किती दिवस काम करते? 12 दिवस काम करते. तेव्हा 10%च काम पूर्ण झालेलं असतं. 10% म्हणजे किती? 10/100 म्हणजेच 1/10. म्हणजे 1/10. 12 दिवसात किती काम झालं? 1/10 काम झालं. म्हणजेच ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तर 12 गुणिले 10 म्हणजे 120 दिवस लागतील. म्हणजे ते पूर्ण काम करण्यासाठी फक्त रीनाला किती दिवस लागतील? 120 दिवस लागतील. आता हे 10% काम झाल्यामुळं तिने काय केलं? प्रियाला कामावर घेतलं. म्हणजे रीना भागिले प्रिया यांच्या वेगाचं गुणोत्तर काय येईल? आता समजा जर रीना 100 काम करत असेल तर रीना किती करेल? 140, कारण ती रीनापेक्षा किती? 40% अधिक कार्यक्षम आहे. म्हणजे याचं गुणोत्तर काय येईल? 0ला 0 गेले, 5/7. म्हणजे रीना आणि प्रिया यांच्या वेगाचं गुणोत्तर किंवा कार्यक्षमतेचं गुणोत्तर काय आलं? 5/7. आता रीनाला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 120 दिवस लागतात. रीनाला ते काम पूर्ण करण्यासाठी 120 दिवस लागतात आणि ती रोज किती काम करते? 5 काम करते. तर एकूण काम किती झालं? 600. म्हणजे ते एकूण काम किती झालं? 600 झालं. आता एकूण काम 600 आहे, त्यातलं 10% काम पूर्ण झालं, तर शिल्लक किती राहिलं? 90%. म्हणजे 90/100 गुणुले 600. म्हणजे 600चे 90% किती झाले? 540. आता हे 540 जे काम आहे, म्हणजे शिल्लक राहिलेलं काम किती आहे? 540. हे शिल्लक जे काम राहिलं आहे ते कोणाला करायचं आहे? रीना आणि प्रिया या दोघींना पण करायचं आहे. म्हणजे वेळ बरोबर काम किती आहे? 540 भागिले दोघी मिळून करणार, म्हणजे 7 आणि 5 12. जर याला भाग दिला, 12×4 48 आणि 12×5 60. म्हणजे ते 10% काम केलेलं, 90% शिल्लक राहिलं, ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील दोघींना? 45 दिवस लागतील.